मध्ये आहे एक्झाम एक्झाम एक्झाम. तर एक्झामचा जो फियास्को चाललाय की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा आहेत ती कॅन्सल होणार की नाही होणार, तर त्यावर तुमचं काय एक एक विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, तर जे आपले एवढे सगळे 900 जवळपास विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगाल की फायनल इयरच्या परीक्षा कॅन्सल होणार की नाही होणार, जर नाही झाल्या तर त्याचं कसं तुम्ही कसं नियोजन करणार आहे त्याचं? येस सर. देशातलं युजीसी संस्था आहे ती राज्यातल्या परीक्षा कधी घ्याव्यात आणि त्याची वेळ कधी असावी हे ठरवत असतं. आणि युजीसी गाईडलाईन प्रमाणे आपल्याला एक्झाम घ्याव्या लागतात. ती युजीसीची गाईडलाईन प्राप्त झाल्यानंतर मला सांगायला विद्यार्थ्यांना एक महाराष्ट्र सरकार किती गतिमान सरकार आहे याचे उदाहरण आहे की देशात अजून कुठच्याही शासनानं परीक्षा रद्द करण्याचा कोविडमुळे निर्णय घेतलेला नाही. तो पहिल्यांदा निर्णय आपण उद्धव ठाकरे लोकांनी महाराष्ट्रामध्ये घेतलाय आणि याचा खरा पाठपुरावा तुमचे सगळ्यांचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांनी देखील केलेला होता. रोहितजींनी देखील मला फोन केलेला होता. त्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुलांच्या मनातली जी इच्छा होती की कोविडच्या या प्रादुर्भावामुळे आपण जर परीक्षेला गेलो आणि तिथं आपण जर बाधित झालो तर आपलं नक्की काय होणार आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी हा निर्णय घेतला आणि जवळजवळ 34 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा या वर्षीच्या रद्द झाल्या. आता साहजिक आहे की 25 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर 25 लाख विद्यार्थ्यांना आनंद झाला, त्यांच्या भावंडांना आनंद झाला, त्यांच्या पालकांना आनंद झाला. पण जे 9 लाख विद्यार्थी उरलेले आहेत ते थोडे पॅनिक झालेले आहेत. युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे 1 तारीख ते 30 तारीख जुलैपर्यंत आपल्याला एक्झाम घ्यावा अशा पद्धतीची मी घोषणा केलेली आहे. पण हे देखील मी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या कुठच्याही विद्यार्थ्याला आरोग्याच्या दृष्टीनं बाधा होणार नाही अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन काम करेल आणि म्हणून येत्या काही दिवसांमध्ये परत या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू घेतला जाईल. एखादा व्यक्ती जरी कोरोनामुळे आमचा विद्यार्थी बाधित होणार असेल अशी शंका जर मनात महाराष्ट्र शासनाच्या निर्माण झाली तर या एक्झामच्या बाबतीमध्ये नक्की माझं डिपार्टमेंट पुन्हा एकदा सकारात्मक विचार करेल. नक्कीच नक्कीच. हे तुमची आम्ही त्या दिवशीची लाईव्ह कॉन्फरन्स पण एकदम नीटपणे ऐकली, पण तरी काही मुलांना याच्यामध्ये काही शंका होत्या. तर आपण ही जी मुलाखत आपण घेतोय ते फक्त तुम्ही पण एवढे दिवस एक्झाम 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 बद्दल बोलून तुम्हाला पण म्हणजे तुम्ही पण किती हे करून करून तुम्ही हे झालं असेल, तेव्हा आपण वेगवेगळ्या विषयामध्ये नक्कीच नाही. मला पण कालपासून एवढे फोन आले की तेच एक्झाम एक्झामच येते सगळीकडे. तर कसं आहे आपण बाकीचे पण मुद्दे पण बोलू की शिक्षण मंत्रालय पुढे काय करणार आहे तुमच्या लिडरशिप आणि तुमचे राजकीय अनुभव पण घेऊ. आधी आपण एक्झामचे काही प्रश्न घेऊ की जे मला एवढा प्रेशर आलेला आहे की त्याच्यामुळे मला विचारावं लागतं. साहजिक ते विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर सर एवढं क्लिअर करा की बॅकलॉगच्या सिच्युएशनचं काय, की काही लोक म्हणतात की एफईचे इंजिनिअरिंगचे वगैरे बॅकलॉग्स आहेत की एवढे सगळे बॅकलॉग घेऊन पुढच्या वर्षामध्ये आम्हाला प्रवेश दिला तर एकत्र सगळ्यांचा ते एकत्र सगळ्या पेपर देण्यामध्ये तर त्यांना जास्त प्रेशर होऊ शकतं, त्यांच्यावरती त्यांना जास्त ते प्रेशरचा सामना करावा लागेल. तर त्याच्यावरती काय बोलाल? आता विद्यार्थ्यांनी हे एक समजून घेतलं पाहिजे की जे बॅकलॉग आहेत ते काही कोविडमुळे राहिलेले नाहीत. ते अगोदर पहिल्या वर्षी आपण एक्झाम दिली, दुसरं सेमिस्टर दिलं, तिसरं सेमिस्टर दिलं, चौथं दिलं, असे विविध सेमिस्टर्स आपण दिलेले आहेत आणि त्याच्यामधनं जे बॅकलॉग राहिले ते आता अंतिम सत्राच्या सेमिस्टरमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे कोविड आल्यामुळे आपलं काय सेमिस्टर राहिलंय किंवा बॅकलॉग राहिला अशातला भाग नाही. विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी चर्चा करून काहीच उपयोगाचं नाही, पण युजीसीच्या गाईडलाईन 1 तारीख ते 30 तारीख या एक्झाम घ्याव्या अशा पद्धतीची ती गाईडलाईन आहे. 1 तारखेपासून नवीन अकॅडमिक इयर सुरू करावं अशा पद्धतीने देखील गाईडलाईन आहे. पण हे जे काही निर्णय मी 25 लाख विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लॉ कॉलेजेस असतील, पीएचडी असतील, एमफिल असतील, बीएड असेल, डीएड असेल, फार्मसी असेल, सगळे सिनियर कॉलेज असतील, इव्हन एवढंच नाही की ज्याला आपण स्वयं अर्थसहाय्यित कॉलेजेस म्हणतो, ज्यांना ऑटोनॉमी दिलेली आहे त्यांना देखील हे बंधनकारक होणार आहे की त्यांनी देखील विद्यार्थ्यांना पूर्ण केलं पाहिजे. 50% त्यांचा आताचा जो काही अभ्यासक्रम आहे आणि 50% पूर्वीचा अभ्यासक्रम आहे याच्यावरच त्यांना मार्गदर्शन पुढे नेलं पाहिजे. ही सगळ्याच विद्यालयांना सगळ्याच विद्यापीठांना आम्ही घेतलेला निर्णय आणि तो फॉलो करावा लागेल. नक्कीच नक्कीच. आणि विषय आता दुसरा विषय असा बोलायचा की तुम्ही बोललात की एक्झाम पॅटर्न आता म्हणजे एक्झामचं पोर्शन आता कव्हर करतात, तर हे ऑनलाईन एज्युकेशन जे आलेले असतं की ऑनलाईन क्लासेस घेतले जातात ते नवीनच आता कोविडच्या ह्याच्यामुळे ऑनलाईन क्लासेस घ्यावे लागले.
तर त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवरती पडला सकारात्मक, तर बऱ्याचशा आम्हाला प्रतिक्रिया मला स्वतः आली, मी पर्सनली सांगतोय का सकारात्मक बऱ्याचशा आणि असाइनमेंट सबमिशन असतील, प्रोजेक्ट सबमिशन असतील आणि स्टडी मटेरियल पण निघाले की बरेचसे विद्यार्थी आपापल्या घरी गेलेले आहेत, तर त्यांच्याकडे स्टडी मटेरियल नाहीये. तर त्यांच्यासाठी काय सांगाल की आता जर परीक्षा ठेवायचा निर्णय घेतला तर ते परीक्षा कसं देतील जर त्यांच्याकडे स्टडी मटेरियलच नसेल? परीक्षा घ्यायचा जर निर्णय झाला तर परीक्षा आज डिक्लेअर करून उद्या परीक्षा होणार नाही. त्यांना अभ्यासासाठी वेळ दिला जाईल, त्यांना प्रॅक्टिकलसाठी वेळ दिला जाईल, त्यांना सबमिशनसाठी वेळ दिला जाईल, त्यांची पुस्तकं त्यांचा अभ्यासक्रम तिथे कुठे आहे तिथनं आणण्यासाठी वेळ दिला जाईल. या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विचार करूनच एक्झामच्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. कारण आज मला वाटलं म्हणून उद्या एक्झाम घ्यायची अशा पद्धतीची कुठची भूमिका महाराष्ट्र शासन घेणार नाही. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून मी सांगतो की विद्यार्थ्यांनी अजिबात विचलित व्हायचं कारण नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पत्करून कुठचाही निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन घेणार नाही हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. बरोबर आहे, नक्कीच. आणि आता तुम्ही जे म्हणतात की तुम्ही पण जे म्हणलं करोना, तर WHO ने पण त्या दिवशी आता परवाच दिवशी सांगितलेलं आहे की करोनाचं संकट एवढं लगेच काय म्हणजे टळू शकत नाही. तर ह्याच्यासोबत आपल्याला वी हॅव टू लिव्ह विथ इट, जगाने शिकायला पाहिजे आपल्याला. तर कॉलेजेस जर हे संपल्यानंतर लॉकडाऊन तुम्ही काढला आणि कॉलेजेसने ठरवलं की एक्झाम घ्यायच्यात आणि तसा निर्णय झाला, हायपोथेटिकल सिच्युएशन, तसा निर्णय झाला तर ट्रान्सपोर्टचं काय? जर विद्यार्थी आपले बाहेर गावी जे गेलेले ते परत यायचं त्यांना कसं यायला भेटेल? दुसरी गोष्ट, जे कॉलेज आता मोकळे गेलेले आहेत ज्यांच्यामध्ये करोनाच्या म्हणजे काही म्हणजे करोनाचे पेशंट तर नाही मला आतापर्यंत माझ्याकडे, सफाई कर्मचारी असतील किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर असतील त्यांच्यासाठी सोयी केलेल्या आहेत. तर ते कॉलेजचं निर्जंतुकीकरण, डिसइन्फेक्शन वगैरे ते करणार का? आणि विद्यार्थ्यांच्या सेफ्टीचा प्रश्न हा सारखा प्रश्न विचारतात, तर त्यांना काय सांगाल? दोन प्रश्नाची उत्तरं मी देतो. मगाशी जे ऑनलाईनचा एक प्रश्न तू विचारला होतास तो देखील अतिशय महत्वाचा आहे. आणि भविष्यातली एज्युकेशनल सिस्टीम ही आपल्याला ऑनलाईनच करावी लागेल असं चित्र हे कोविडमुळे निर्माण झालंय. आणि जिथे जिथे कनेक्टिव्हिटी नाही नेटवर्कची त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी ऑप्शन द्यावे लागतील. त्यासाठी देखील विद्यापीठ अभ्यास करतात आणि म्हणून ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागेल. विद्यार्थ्यांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल जेणेकरून बाहेरच्या देशांमध्ये जी टेक्नॉलॉजी ऍब्सॉर्ब करून ज्या पद्धतीने एज्युकेशन होतंय त्याच पद्धतीने आपल्याला एज्युकेशन करायला लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा जो आता म्हणला तो खरोखरच विद्यार्थ्यांच्या मनातला आहे. आणि मी मुलाखत घेतोय म्हणून नाही पण एक अभ्यास म्हणून तुझं देखील मनापासून कौतुक करतो की हे सगळे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आहेत. आता माझा रत्नागिरीचा विद्यार्थी जर इथं आलेला असेल आणि त्याची एक्झाम जर मुंबईमध्ये असेल तर परीक्षा जाहीर झाल्यानंतर तो मुंबईला कसं जाणार आहे हा जो प्रश्न आहे. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं हे सगळे प्रश्न आमच्या समोर देखील आहेत. आणि म्हणून अशा प्रसंगाला अशा संकटाला कुठच्याही विद्यार्थ्याला सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीचीच यंत्रणा निर्माण करूनच मग परीक्षा घेतल्या जातील जर घ्यायच्या झाल्या तर. आणि जर परीक्षा घ्यायचं रद्द झालं तर हा प्रश्नच भेटणार. नक्कीच. आणि दुसरा एक प्रश्न, आता मी तेच मूळ प्रश्नाकडे येतो. आता मी कोणाचं नाव इम्प्लिकेट करू शकत नाही काही कारणास्तव. खरं काही स्वायत्त शिक्षण संस्था आहेत त्या ऑनलाईन एक्झाम डिक्लेअर करतात इंटरनेटच्या खाली. तर त्यांचं म्हणजे टाइम टेबल ही खूप ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. मी तुम्हाला पाहिजे तुम्हाला ही माहिती भेटली असेल त्याची की टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे. तर ते ऑनलाईन एक्झामचं घेतात की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या इथे कनेक्टिव्हिटी नाही, जसं तुम्ही बोलत की इंटरनेटची कनेक्टिव्हिटी देखील नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं? त्यांच्यावर झालेला हा अन्याय नाही का? मी त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांना अशी एक विनंती करणार आहे की उदय रवींद्र सामंत नावाचं एक फेसबुक अकाउंट आहे. त्या अकाउंटला आपण आपल्या ज्या काही शंका असतील मतं असतील ते तुम्ही पाठवावीत. मी त्यांना इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला जरी मेसेज पाठवू शकलो नाही किंवा त्यांच्याशी चर्चा करू शकलो नाही तर मी त्यांची मतं जाणून घेऊ शकतो. आणि स्वायत्त शिक्षण संस्थेबद्दल जे तू बोललास ते देखील अतिशय योग्य आहे. मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज कॉलेज असेल, त्याच्यानंतर DY पाटील असेल, त्याच्यानंतर MIT असेल, त्याच्यानंतर आमचं बाटू असेल, यशवंतराव मुक्त विद्यापीठ असेल, या सगळ्या लोकांशी मी व्यक्तिशः बोलणार आहे. आणि मला खात्री आहे की सगळी चांगली लोक आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच आणि आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जातील आणि ते देखील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार नाही याची मला पूर्ण खात्री असल्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय हा ऑटोनॉमी असलेल्या संस्थांना देखील लागू राहणार आहे हे त्यांना देखील माहिती आणि विद्यार्थ्यांना देखील. विद्यार्थ्यांच्या जीवाची ते आपण प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यावरती त्याचं चाललंय. खरंच जर ऑनलाईन घेत असतील आता या क्षणी 2-3 दिवसांनी बऱ्याच ठिकाणी एक्झाम अनाऊन्स झालेल्या आहेत तर त्यांचं काय की त्या विद्यार्थ्यांचं काय? आता माझे स्वतःचे बरेचसे मित्र ज्यांच्याकडे इंटरनेट नाही घ्यावी याचं धोरण सुद्धा ऑटोनॉमी असेल किंवा आमची विद्यापीठ असतील यांना शासन ठरवतं.
आजची कोविडची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये मुख्य सचिव महाराष्ट्राचे जे आहेत ते आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या सल्ल्यानं अख्खा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री असतील, आम्ही मंत्री असतील, आम्ही सगळे डिस्कशन करून महाराष्ट्रातल्या मुलांचा असेल, महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचा असेल, महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा असेल, आम्ही निर्णय घेत असतो. आणि म्हणून एखादा निर्णय महाराष्ट्र शासनानं जर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि हेल्थसाठी घेतलेला असेल आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका असेल तर शासकीय विद्यापीठ असू देत किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असू देत कुणीही ऑनलाईन एक्झाम घेऊ नये अशा पद्धतीचे निर्देश सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये त्या विद्यापीठांकडे जातील. खूपच चांगलं आता तुम्ही उत्तर दिलेलं आहे. ते बरंच म्हणजे शंका निरसन झालं असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं, आय होप सो. आणि बाकी दुसरं विचारायचं, एक्झाम बद्दल सगळे प्रश्न झाले, पण दुसरं एक विचारायचं झालं तर तुम्ही ते म्हटलेलं तुमच्या मागच्या मुलाखतीमध्ये की 50% पासिंगचं जे तुम्ही म्हटलेलं होतं की 50% प्रिव्हियस एक्झामचं घेणार आणि 50% इंटरनल इव्हॅल्युएशनचं घेणार, तर ते एकदा इलॅबोरेट नीट करून सांगता का सर तुम्ही? कारण की बऱ्याचशा लोकांना ते कळलेलं नाहीये पासिंग करताना मुलांचं. मागच्या सेमिस्टरची तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल तर मागच्या सेमिस्टरला जे पडलेले मार्क्स आहेत ते 50% काउंट करायचे. आणि आता 6 महिन्यामध्ये तुम्ही परफॉर्मन्स काय दाखवलाय, कॉलेजमध्ये तुम्ही किती सबमिशन केले, किती प्रॅक्टिकल्स केलेत, किती तुम्ही जनरल सबमिट केलेली आहेत, या सगळ्याचा परफॉर्मन्स बघून 50%, हा 50% आणि ते 50% असे घेऊन आपण याचं ग्रेडिंग करणार आहोत. आणि त्यांना मुभा अशी आहे, म्हणजे असं समजा की माझं कॉलेज आहे आणि मला एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान करायचं म्हणून मी काहीतरी निर्णय घेतला असेल तर त्या विद्यार्थ्याला देखील ऐच्छिक परीक्षा ही पुढच्या वर्षी ग्रेड वाढवण्यासाठी देण्यात येणार आहे, टक्केवारी वाढवण्यासाठी देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे कुठच्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. पण हे करत असताना विद्यार्थ्यांची अशी एक अपेक्षा असते की एटीकेटीची जी एक्झाम आहे ती रद्द करा. आता एटीकेटीची एक्झाम म्हणजे नापास झालेले जे विद्यार्थी आहेत, मी पण त्यातला विद्यार्थी आहे असं समजा, पण नापास झालेले जे विद्यार्थी आहेत त्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जर इच्छा अशी असेल की त्यांचे पेपरच पुढच्या वर्षी घ्यायचे नाहीत तर हे काय आम्हाला शक्य होणार नाही. म्हणून पहिल्या 100 मध्ये जे एटीकेटीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या एक्झाम आम्हाला घ्याव्या लागतील. आणि ग्रेड जर वाढून आपल्याला पाहिजे असेल किंवा मार्क्स वाढून पाहिजे असतील तर ती मुलगा किंवा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही पुन्हा एकदा येऊ शकतो. नक्कीच नक्कीच. एक्झाम बाबतीत आम्हाला आलेले बऱ्याचशा प्रश्नांमधनं हे प्रमुख प्रश्न होते. मी आय होप सो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आता शंका निरसन झालं असेल यामधनं. एक्झामचे बरेचशा सगळ्यांचं तेच म्हणे कॅन्सल तुम्ही बऱ्याच वेळा उत्तर दिले, परत तेच बोलण्यात पण काही अर्थ नाही. तुम्ही पण सांगितलं, मी स्वतः पण तुमच्याशी बोललेलो आहे, तर तुम्ही एक नॉर्मल विद्यार्थ्याशी पण हे बोलून सांगितलं तर ते तेवढेच एक्झामचे